शंकर प्रभृति देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाळ्यापहा शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्या जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदा जाळ्यान्धकारपहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। धन्यवाद गौरी। मंगलमय मंगलाचरण पूर्वकम अस्माकं प्रारंभः अभवत्। इतः परम अहम अव्ययामि कक्षा दशमीतः कुमारी प्रगतिनिवासा आगत्य संस्कृत भाषायाः विषये स्वविचारं कथयिष्यति। श्री गुरुवे नमः। अहं प्रगति दशमी कक्षाया छात्राः अद्यः भवती पुरतः संस्कृतदिनस्य उपलक्ष्ये किञ्चित् वक्ष्यामि। आविश्वे श्रावणपूर्णिमायां संस्कृतदिनम् आचर्यते। प्रतिवर्षं श्रावणपूर्णिमायां संस्कृतदिनं परिपाल्यते। एतद् विश्वसंस्कृतदिनं भारतसर्वकारः यूनेस्को संस्थाः च मिलित्वा आयोजयन्ति। प्रतिवर्षे श्रावणपूर्णिमायां रक्षाबन्धः पर्व अपि भवति। संस्कृतदिनं जगतः एकतमा अति प्राचीनः समृद्धः भाषा वर्तते। संस्कृतं भारतस्य जगत् भाषासु एकतमा प्राचीनतमा। भारती, सुभारती, अमरभारती, अमरवाणी, सूरवाणी, गीरवाणी, देववाणी, देवभाषा, संस्कृतवाक्, दैवीवाक् इत्यादिभिः नामभिः एतद् भाषा प्रसिद्धः। भारतीय भाषेषु बहुमूल्येन संस्कृतशब्दः उपयुक्तः। संस्कृतात् एव भारतीयः भाषाः उद्भूताः। तावद् एव भारतः यूरोपीय भाषावर्गीया अनेकाः भाषा संस्कृतः प्रभावं संस्कृतशब्दचातुर्यं प्रदर्शयन्ति। व्याकरणे सुसंस्कृता भाषा संस्कृतभाषायाः शब्दायाः मूलरूपेण सर्वस्तु भारतीया भाषासु लभ्यन्ते। सर्वत्र भारते एकताया केवलं संस्कृतनैव प्रगती माइक मोबाईल जरा जवळ घेऊन माइक जवळ घेऊन बोला, आवाज जरा क्लिअर येत नाहीये। हा ठीक आहे, बोला थोडस मोठ्या आवाजात। भाषायां केवलं भारतीय अपितु निखल जीवने उपयोगिनः सिद्धान्तः प्रतिष्ठापितः। हेलो धन्यवाद प्रगति। इतः परम अहम अव्ययामि कक्षाः दशमीत कुमारी रेश्मा ढेमरे सा आगत्य। गुरुवे नमः। अहं रेश्मा दशमी कक्षाया छात्राः अहं भवती पुरतः संस्कृत दिवसः। एक मिनिट रेश्मा, एक मिनिट। हा, तुमच्या जवळ तिथे एकापेक्षा जास्त मोबाईल सुरू आहे। बाकीच्या मोबाईलचा ऑडिओ बंद करा। एकच ज्या मोबाईलवर बोलत आहे रेश्माचा फक्त सुरू राहू द्या, बाकीच्यांचा ऑडिओ बंद करा। हा बोल रेश्मा। यथा भोजनम् अस्माकं शरीरस्य पोषणं भवति तथैव अस्माकं व्यक्तिमत्वं निर्मीयते।
विचाराणां श्रेष्ठत्माय गंभीरात्माय व्यापकताय च भाषा अनिवार्य भवति। भाषाया विना चिन्तनं भाषणं पठनं लेखनं वा कमपि न सम्भवति। अपि च संस्कृतेन सम अन्या भाषा नास्ति। संस्कृतम् आदिकालादेव व्यावहारिक वैचारिक च भाषा अस्ति। एतस्या ज्ञानं विज्ञानस्य समृद्धकोशः विद्यते। संस्कृते विद्यमानज्ञानं विज्ञानञ्च प्राप्तुं संस्कृतभाषाया सम्यक् ज्ञानम् आवश्यकं वर्तते। सामाजिक व्यवहाराय आजीविकाय च विभिन्नभाषायाणाम् अध्ययनम् आवश्यकं भवति, किन्तु स्वभावस्य प्रकटीकरणाय विचाराणाम् आवश्यकता अनुभवते। ये विचाराय अस्माभिः संस्कृतभाषाया प्राप्तुं शक्यन्ते। संस्कृतभाषाया भारतवर्षस्य शास्त्रीयभाषाया वर्तते। इयं देववाणी गीर्णवाणी व सुरभारती वा अद्यापि कथ्यन्ते। भाषस्य मधुरा मुख्या दिव्या गीर्वाणभारती। तस्या हि काव्यं मधुरं तस्मादीप सुभाषितं। संस्कृतं न केवल अस्माकं देशस्य अपि तु विश्वस्य प्राचीनतमा संस्कृतं न केवल अस्माकं देशस्य अपि तु विश्वस्य प्राचीनतम भाषा विद्यते। संस्कृतं नैकेन भारतीयभाषाणां जननी अस्ति इति संस्कृतभाषाया अस्माभ्यं शिक्षा प्रददाति। यत् जगताभ्यां सर्वाणि वस्तूनि व्यक्तेन भोगयतानि। अद्य सर्वः वैचारकः एव विचारः श्रेष्ठ इति कथयन्ति। ईश्वरमन्थनं सर्वं यत्कच्चिदं जगत्यां जगत्। व्यक्तेन बुध्यति मा कृतः कास्य स्विधनम् इति उपनिषत् वचनम् अस्मान् सदैव प्रेरयति। यस्मिन् चार्या समादरं परेषां कल्याणं सर्वजनहितं सर्वजनसुखं च श्लाघयन्ति। संस्कृतभाषाया निश्चरोद ऋग्वेद इति सर्वे मन्यम् आसि ऋग्वेदः। भारतवर्षे संस्कृतभाषाया पुराकाले विश्वं विषयाणां ज्ञानसृजनं जातं। ज्ञानम् अधुना उपलब्धम् अस्ति। अस्माभिः संस्कृतं प्रति दृष्टिकोन विचारस्य परिवर्तनीय। संस्कृतशिक्षकाः गर्वम् अनुभवेयुः यत् एषत्वा संस्कृतभाषायाः शिक्षकाः सन्ति। संस्कृतशिक्षकाणां हस्ते ज्ञानकोशाय कुक्षिका अस्ति। यस्य परिचयः जगतः पुरतः स्थापयितुं संस्कृतं शिक्षकाः एवं समर्थाः सन्ति। यदा संस्कृतशिक्षकाः संस्कृतमानीन् भाषयन्ति तदैव छात्राः संस्कृतं प्रति धन्यवादन्तः भविष्यन्ति, श्रद्धावादं भविष्यन्ति। संस्कृतसाहित्य उपष्करणात् ज्ञानविज्ञानस्य माहितीसम्पदा नष्टा जाता। संस्कृतभाषायां या सम्पदा अविष्टता वर्तते, या पूर्णे विश्वसाहित्ये अतुल्या अस्ति। अस्माभिः संस्कृतस्य न केवल रक्षणं सम्पादनं च आदितु संवर्धन आदि करणीयमस्ति। वयं मिलित्वा संस्कृतस्य रक्षणाय संवर्धनाय सहकारं कुर्मः। जातीनि विभिन्न भाषा न जानाति, विभिन्न कला न आत्मा नैव जानाति, सोय जानाति संस्कृतम्। प्राचीन भारतस्य शिल्प कृषि रसायन खगोल पशुविज्ञान अर्थशास्त्र राजनीति इत्यादि विषयान् शास्त्रणा भाषा संस्कृतम्। संस्कृत वाङ्मय नाम अपारः ज्ञानभण्डारं। संस्कृतं विना प्राचीन भारतम् अवगन्तुं न शक्यन्ते एव। संस्कृतं केवल न भाषा अपि तु किञ्चन जीवन दर्शनं। यच्च दर्शने वदति एकं सत्य विग्रह बुद्धा वदन्ति सच दर्शनं वदति कुन्वक्तो विश्वार्थां। यच्च दर्शनं वदति स्वदेशी भुवनत्रयम्। संस्कृतस्य तु देशभाषा पौराणिकभाषा अस्ति इत्यादि नाम्नः प्रसिद्ध संस्कृतभाषा नामानि प्रसिद्ध अस्ति। धन्यवाद। रेश्मा स्वतःला अनम्यूट कर. हँड्रेड हा बोल. काय सर? भाषण पूर्ण झालं तुझं? हो सर झालं. हा ज्ञानेश्वरी कंटिन्यू. कंटिन्यू कर.
ज्ञानेश्वरी अनम्यूट कर स्वतःला आणि मग बोल, आवाज येत नाहीये. धन्यवाद रेश्मा. इतः परम अहम अव्ययामी कक्षा दशमीतः चिरंजीव चेतन कुकडे सा आगत्य संस्कृत भाषा विषयी स्वविचारान् कथयति. यस सर. चेतन अनम्यूट आहे, तुम्ही बोला चेतन. हॅलो, आवाज येतो, बोला. नमो नमः. समुपस्थित मंचासीन सन्माननीय अध्यक्ष महोदया, प्रमुख अतिथि महोदया, समस्त गुरुजना तथा च छात्र मित्राणि, अद्य संस्कृतस्य दिवसस्य अवसरे अहं चेतन किंचित वक्ष्यामि. भवन्तः शान्तिचित्तेन शृण्वन्तु. संस्कृत न केवल काचित् भाषा अपि तु भारतस्य सांस्कृतिक भाषा इत्येव भवतु इति भारतस्य उच्चतम न्यायालयेन स्पष्टीकृतम् अस्ति. भारतीय सकल भाषामपि स्व संस्कारं सर्वाणाम् अपि संरक्षण सर्व भारते के स्वभावभूता सनातन संस्कृति सर्वत्र संप्रसारयति. सर्व भाषा जननी इयं संस्कृतवाणी. संस्कृतं व्याकरणादिघटना विशेषेषु साहित्य दिग्दर्शेषु च भारतीय संस्कृति वहति. साहित्य विषय मधिकृत चिन्तयति चेत रामायणं महाभारतं पुराणानि अन्ये कृतयं च अस्माकं संस्कृतेः वाहकामि इति अवगन्तुं शक्यते. अस्माकं संस्कृते मातृस्थानं देवतुल्यम् अस्ति. पूजनीयेषु पूज्य सर्वं वयं मातृशब्देन व्यवहरामः, यथा माता, गंगा माता, भारत माता इत्यादि. इत सर्व संस्कृत भाषायाः प्रभावः. परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकारार्थमिदं शरीरम् इत्यादि सुभाषितानां संस्कृत वाङ्मय विशेषाम् अपि एतत् सांस्कृतिकम् उच्चस्तरं प्रदर्शयन्ति. संस्कृत भाषा सर्वदा सर्वथा सम्मान भारतीयं संस्कृतिं वाहनी इति सुविदितम्. एवं ततः संस्कृतस्य रक्षणाय संवर्धनाय च आवश्यक विद्यते यत् वर्तमान स्थितिना विश्लेषण भवति. संस्कृत भाषाया साहित्यस्य प्रचारोपि सामाजिकरूपेण अनुभूयते. या कापि वा भाषा भवतु सर्वदा तस्य संरक्षण तदैव भवति यदा तया भाषाया अनवरते परस्पर संवादः भवति. अतः अस्माभिः यथाशक्य संस्कृत संवादः करणीयः. परस्पर विचाराणां विनिमयः तदा एव भवति. यया भाषाया संवादः सततः भवति तदा एव तस्य विकासः अपि संभाव्यते. न केवल वेदाम अपि तु गणित विज्ञान वेद योग शास्त्रादिना लेखनमि संस्कृते एव जातमासीत्. लौकिक संस्कृत भवतु इत वैदिक संस्कृत वा भवतु अत्रोभयोः एकमेवं बलं विद्यते. तत्तु विश्वस्य सर्वतो स्पष्ट सुव्यवस्थितं विशालमच्च व्याकरणम्. भारते अद्यावधि संस्कृतस्य प्रवाहो विद्यते. अस्य नैकानि कारणानि सन्ति. नैके प्रयासाः तत्रार्थे कृताः सन्ति. भारतस्य इतिहास दर्शनेन ज्ञायते यदा तदानीं संस्कृतस्यैव प्रयोगे अधिकस्य आसीत्. तत्काल तदानीं संस्कृत भाषायाः विकासस्य स्वर्णमालुके आसीत्. यस्माकः विशाले भारते सर्वाभिः भाषैः सह संस्कृत भाषायाः सम्बन्धः वर्तते. संस्कृत सर्वाः भारतीय भाषाः योजति सर्वदयति च. बहुकालपर्यन्तं भारतस्य राज्येषु संस्कृतस्य प्रयोगः राजभाषारूपेण प्राचलत्. प्राचीन शिलालेखेषु बहवः अभिलेखाः संस्कृत भाषायाणाम् एक उत्कीर्णाः सन्ति. स्वतंत्र प्राप्ति अनन्तरं भारत सर्वकारेण स्वीयं संविधानं निर्मितं. तत्र प्रमुख संपर्क भाषारूपेण हिंदी भाषायै राजभाषा इति इत्वा मान्यता प्रदत्ता. राजभाषायै हिंदया समृद्धत्व संस्कृतस्य सहायता गृहीतस्य इत्यपि संविधाने निर्दिष्टम् अस्ति. मित्रस्य चक्षुना सर्वाणि भूतानि समीक्षे संगवच्च संवदन् सर्वे भवन्तु सुखिनः इति ते तादृश्या विश्वबन्धुत्व भावनाया उदाराः च परिकल्पनाः अस्माकं कृते संस्कृतस्य उपकाराः सन्ति.
विश्वे अध्यात्मकपरायणा त्यागमूला समन्वयात्मिका सहिष्णुता संयुता भारतीय संस्कृति विशिष्टतमा इति ख्याता। अस्य संस्कृतस्य आधारे संस्कृतं संस्कृत भाषाया पुनरुज्जीवन तदा भविष्याति यदि जनजीवनस्य प्रत्येके क्षेत्रे संस्कृतस्य प्रयोग भवते। संस्कृत भाषाया शब्दमूलरूपेण सर्वासु भारतीय भाषासु लभ्यते। सर्वत्र भारते भाषामेकताया रक्षणमपि केवल संस्कृतेनैव क्रियमाणम् अस्ति। संस्कृत भाषाया न केवल भारतस्य अपितु निखिलस्यपि जगतः मानवानां कृते हितसाधकाः जीवनोपयोगिनः सिद्धान्ताः प्रतिष्ठिताः सन्ति। संस्कृत नाम दैविकाम अनाव्याख्यात महर्षिभिः इति कैवदण्डिनं बहु प्रसिद्धा शक्ति। न केवल दैवीवाणी मानुषी अपि वाणी एषा इति प्रत्यभिज्ञान आवश्यकम् अस्माकम्। संस्कृत सर्वश्रेष्ठा भाषा इति भाषाकोविदा वदन्ति। सर्वाः अपि भारतीयाः भाषाः अस्याः जाताः अनया एव पोषिताश्च वर्तते। अति प्राचीन लिखितः ग्रन्थः संस्कृत भाषा एव अस्ति। सिन्धु संस्कृते लिपि पठित्वा केचन पंडिताः वदन्ति तत्रत्य भाषापि संस्कृत भाषा आसीत् इति। एव चिरपुरातनी चेदपि नित्यनूता अस्ति इयं भाषा। विज्ञान क्षेत्रे नूतनम् आशय प्रकटनीयो नामकरं विधान्तु च संस्कृतं साहाय्यं करोति। सकल शास्त्र विषय अपि संस्कृत माध्यमेन पठितुं शक्यते। प्राचीन वैयाकरणाः पाणिनि पतंजलि नागेशाध्याय संगणक विज्ञान न जानति स्म तथापि असामान्य प्रतिभया भाषा तथा परिष्ण कृतवन्तः यत् विज्ञानिनः तेषां वैज्ञानिक ज्ञानः ज्ञात्वा आश्चर्यजन स्तब्धा सन्ति। नियमेषु एकरूपता शब्दकोशम् इति संस्कृत भाषा सर्वासु भाषा विराजते। धन्यवाद। धन्यवाद चेतन। इतः परम अहम अव्ययामि कक्षा दशमीतः कुमारी आर्या घाटे संस्कृत भाषायाः विषये स्वविचारं कथयति। अहम आर्या दशमी कक्षायाः छात्रा। आदौ भवता पुरतः संस्कृत दिनस्य उपलक्ष्ये किञ्चित् वक्ष्यामि। अस्माकं देशे प्रतिराज्यं भाषा भिन्ना, अत एव अन्यः सहभावविनिमयः दुष्कर। देशे व्यापृता भाषा समस्यानाम् एकमेव समाधानं संस्कृतं, यतः संस्कृतमेव सा भाषा यस्याः सकलभाषाः सन्ति स्वरूपाः सन्ति। संस्कृत भाषायाः षड् व्याकरणमस्ति, नवीन शब्द निर्माण सामर्थ्यमपि अस्ति। भारते यः संस्कृतं जानाति तं सर्वे आदरेण पश्यन्ति। धर्मरहस्यं, काव्यरहस्यं, दर्शनरहस्यं च अस्यां भाषायाः निबद्धमस्ति। भारतस्य प्राचीन इतिहासस्य अध्ययन करणार्थं संस्कृत भाषा अनिवार्यं। संस्कृत भाषा न केवल सर्वभाषाणां जननी अस्ति, अपि तु जननी इव सर्वेषां जनानां कृते संस्कारान् प्रदाय पालन पोषणं च अपि करोति। इयं न केवल देवानां भाषा अस्ति, अपि तु सामान्य जनानां भाषा अपि भाषा अस्ति च। कविः रामधारी सिंह दिनकर वदति यत् संस्कृत ग्रन्थानां यद्यपि 60% भागः आक्रमणकारिभिः नाशित, तथापि अवशिष्टभागः अपि अन्य भाषा भण्डारम् अतिशेत्। यदा संस्कृत भाषायां ग्रन्थानां रचना भवति स्म तदा संपूर्ण समाजस्य व्यवहार भाषापि संस्कृतमेव आसीत्। त्रिवेणी संगमे सरस्वती नदी यथा अन्तर्लीना अस्ति, तथैव सर्वासु भारतीय भाषासु संस्कृत भाषा। भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृततिष्ठता, संस्कृतिमूलं संस्कृतं साहित्यं संस्कृतिवाहकम्। अनेन न केवल भारते अपि तु भारतीय उपमहाद्वीपात् बहिः अपि संस्कृत भाषायाः महत्त्वम् अस्याः प्रासंगिकता च ज्ञायते। वैज्ञानिकानाम् अन्वेषणानुसारं संस्कृत भाषा चिकित्सायां मस्तिष्ककार्य विकासे च अतीव साहाय्यं करोति। देवपथया अस्माकं कृते यथा देवपथागामिनी देवनदी गंगा अस्ति, तथैव संस्कृत भाषा देववाणी अस्ति। धन्यवाद। धन्यवाद आर्या। एतैः सर्व छात्रैः अत्यंत सम्यक् रूपेण संस्कृत भाषायाः विषये स्वमत विशदीकृतः। तेभ्यः सर्वेभ्यः अनेकशः धन्यवाद व्याहरामि।
न केवल ज्येष्ठाः अपि तु बालाः अपि संस्कृतस्य अमृतं स्वकण्ठे धारयितुम् उत्सुकाः सन्ति। एतादृशने एकः 5 वर्षीय बालकः चिरञ्जीव आर्जवः संस्कृतभाषाया स्वामी विवेकानन्दस्य विषये किञ्चित् कथयति। शृण्महे तावत्। अहं 5 वर्षीय बालकः। भवन्तः सर्वे जानन्ति स्वामी विवेकानन्दस्य जन्मदिवसः जनवरी मासस्य 12 दिनाङ्कः युवा दिवसः आचर्यते। एतस्मिन् प्रसङ्गे स्वामी विवेकानन्दस्य स्वप्नस्य युवा कथं स्यात् एतत् विषये कथयामि। यस्य मुखमण्डलं तेजस्वी भवेत्, वाणी ओजस्विनी भवेत्, शरीरे शक्तिः स्यात्, सद्बुद्धिमान् विवेकी च स्यात्, हृदयस्य करुणा स्यात्, मातृभूमौ यस्य प्रेम भवेत्, इन्द्रियाणां संयम भवेत्, मनः यस्य अचलं भवेत्, आत्मविश्वासः दृढः भवेत्, इच्छाशक्ति प्रबला स्यात्, साहसी शूर वीरश्च स्यात्, सिंहवत् निर्भय भवेत्, लक्ष्यं यस्य उन्नतं भवेत्, सत्यमेव यस्य ईश्वरः स्यात्, शक्तिरहितः स्यात्, जीवने अनुशासन भवेत्, मधुरा प्रेममयी वाक् भवेत्, अखिलं जगत्यस्य कुटुम्बः भवेत्, गुरुषु आदरः स्यात्, पितरौ श्रद्धा स्यात्, मानवीय संवेदना यस्मिन् भवेत्, दीनदुःखितानां मित्रं भवेत्, सर्वेषु सदा तत्परः स्यात्, ईश्वरे भक्तिः स्यात्, निश्चला देशभक्तिः भवेत्, जीवनं नैतिकतापूर्णं भवेत्, चरित्रं यस्य शुद्धं भवेत्। नमो नमः। धन्यवाद आर्जव। छात्राणां भाषणानन्तरम् इदानीं समय अस्ति प्रमुख अतिथीनां भाषणस्य तदर्थम् अहं निवेदनं करोमि श्री चिन्मय शास्त्री महोदयान् कृपया ते आगत्य अस्मान् मार्गदर्शनं कर्यात्। आचार्य नमो नमः। आज संस्कृत दिवस है, तो संस्कृत दिवस के दिन पे सिर्फ हमें संस्कृत को याद करना चाहिए ऐसी बात नहीं। संस्कृत तो ऐसी भाषा है जिसे हमें दैनंदिन प्रयोग करना चाहिए। संस्कृत की भाषा के संबंध में आप लोगों को कुछ तथ्य बताने जा रहा हूँ, आज सब लोग ध्यान से सुनिएगा। सर्वप्रथम तो यह बात है कि हम लोग जो आज संस्कृत व्याकरण आदि पढ़ते हैं, जो हमारे कोर्स में वगैरह है, वह सब है जो पाणिनि ने व्याकरण लिखा है उसमें से। पाणिनि कब हुए आपको पता है? पाणिनि अब से हुए हैं 2700 साल पहले। तब उन्होंने अपने कुछ ग्रंथ आदि रचना करी है, उनका व्याकरण लिखा। उसकी वजह से हम लोग आज जो कुछ ग्रंथ आदि पढ़ते हैं ना अपने, जैसे भगवत गीता हुई, रामायण हुआ संस्कृत आदि में, तो वह सब इनका उपकार है अपने पाणिनि जी का। पाणिनि अपने संस्कृत भाषा को हम लोग देव भाषा भी कहते हैं। देव भाषा अर्थात क्या कि ऐसा कहा जाता है कि पता है स्वर्ग लोक में आदि जो देव होते हैं भगवान आदि, तो पता है वो लोग आपस में कौन सी भाषा बोलते होंगे? हिंदी बोलते होंगे, मराठी बोलते होंगे, इंग्लिश बोलते होंगे? नहीं, वो लोग बोलते हैं संस्कृत भाषा। इसलिए संस्कृत भाषा को देव भाषा भी कहा जाता है। उसके बाद में संस्कृत भाषा, आपको लगता होगा कि ये तो पुरानी भाषा है, वे कौन बोलता है, इसकी जरूरत क्या है आजकल? लेकिन फॉरेन में ऐसा कहा जाता है, नासा ने प्रूफ किया है कि कंप्यूटर लैंग्वेज में अगर कोई भाषा सबसे फिट बैठती है तो वह है संस्कृत भाषा। क्यों?
क्योंकि जैसे बाकी की जो लैंग्वेजेस होती है उन सब लैंग्वेज में एक शब्द के अर्थ बिल्कुल मतलब उसका कुछ और भी मतलब हो सकता है और भी मतलब कंफ्यूज हो सकते हैं, लेकिन संस्कृत का शब्दों का ऐसा है कि एक शब्द के अनेक अर्थ हो सकते हैं, उसके अनेक समानार्थी शब्द, और व्याकरण आदि उसका इतना सटीक है कि वह कंप्यूटर लैंग्वेज में सटीक बैठता है। उसके बाद में साइंटिस्ट आदि ने ऐसा कहा है कि संस्कृत भाषा जो है उसको बोलने से अपनी मांसपेशियां जो है, जिनको समझ लो बोलने में तकलीफ होती है, कोई शब्द आदि वो नहीं बोल पाते हैं, लेकिन संस्कृत भाषा जो लोग बोलते हैं उनको कभी ऐसी कोई प्रॉब्लम नहीं आती, क्योंकि उसके द्वारा अपने सारे मांसपेशियों का उपयोग किया जाता है। बाकी जो अपनी हिंदी मराठी अपन जो भाषा यूज करते हैं उसमें अपने सारी मांसपेशियों का यूज नहीं होता है, इसलिए कभी कभार बोलने में तकलीफ या फिर कोई शब्द लोग बोल नहीं पाते ना, जिनकी जुबान जल्दी नहीं पलटती है, तो वैसे प्रॉब्लम्स भी आ सकती है, लेकिन अपने संस्कृत में सब प्रयोग होता है। उसके बाद में कर्नाटक में एक गांव है जहाँ पे छोटा बच्चा भी संस्कृत बोलता है, छोटे से छोटा बच्चा भी। आप लोग बताइए, हम लोग इतने बड़े हो गए, अगर कोई कहे हमसे कि संस्कृत बोल के बताए तो हम लोग क्या बोलेंगे? हम सिर्फ इतने बोलेंगे कि तुम नाम किम, ऐसा वगैरह छोटे मोटे सेंटेंसेस, लेकिन वहां के बच्चे पूरे के पूरे सेंटेंस आपस में वार्तालाप भी, मतलब समझ लो कि मातृभाषा ही संस्कृत है, तो सोच सकते हो आप मतलब कितना संस्कृत का क्रेज है उसमें। उसके बाद में फॉरेन में अभी जो इसका बहुत क्रेज बढ़ रहा है, किसका? संस्कृत भाषा का। वहां की यूनिवर्सिटियों में डिमांड आ रही है कि हमें संस्कृत पढ़ाने के लिए टीचर्स चाहिए, संस्कृत उनको सीखना है, वहां पे लोग लिखना सीखना चाहते हैं, पढ़ना सीखना चाहते हैं, और तो और वो लोग संस्कृत में टैटू आदि भी बनवा रहे हैं, मतलब उनमें ऐसा क्रेज चल पड़ा है बहुत सारा अपने फॉरेन में। उसके बाद में संस्कृत भाषा जो है, यह अगर हम लोग मतलब जब अपने भारत देश की जब संविधान लिखा जा रहा था, तब डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, इनका बहुत मन था कि संस्कृत भाषा को अपनी राष्ट्रीय भाषा बनाया जाए, लेकिन तब वहां पर जो कुछ भी आदि नेता है या फिर अध्यक्ष आदि गण थे, उन्होंने कहा कि संस्कृत भाषा है अपनी प्राचीन भाषा, लेकिन वह भाषा सब लोगों को बोलने में नहीं आती है, तो उन्होंने ऐसा कहा कि जो भाषा सबको आती है, जैसे हिंदी भाषा है, उसको राष्ट्रीय भाषा बनाया जाए। संस्कृत तो अपनी आदरणीय भाषा रहेगी, लेकिन अगर उसको वो बना दिया जाएगा तो लोगों को, अगर बन जाती तो आज 50% तो लोग संस्कृत बोल पाते, लिख पाते, लेकिन उस समय यह अपनी थोड़ी सी कमी रह गई कि संस्कृत भाषा नहीं बन पाई। लेकिन संस्कृत भाषा जिनको आती है वह जीवन में भी, उनके जीवन में वो उतर जाती है, वैसा संस्कार, वैसा उनका आचरण, वैसा चरित्र संस्कृत में हो जाता है, अपनी भारतीय नीति के अनुसार हो जाता है। संस्कृत भाषा बहुत ही आवश्यक भाषा है, हमें आनी तो चाहिए ना, आपको बोलना नहीं आ रहा हो, कम से कम हमें समझ में तो आनी ही चाहिए। संस्कृत का ऐसा बहुत महत्व है, अगर बताने जाए तो समय कम पड़ जाए बस। लेकिन मैं यहाँ पर आज विराम लेता हूँ, आप सब लोग भी संस्कृत भाषा को पढ़ना, लिखना, बोलना आदि सीखे, इसी मंगल भावना से मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। आचार्य नमो नमः। धन्यवाद। इतः अहं निवेदनं करोमि श्री सन्मय शास्त्री महोदयाः कृपया ते आगत्य अस्मान् मार्गदर्शनं कुर्यात्। चलो, नमो नमः सभी को। आणि मी आज मराठीमध्ये बोलणार आहे, ऍक्च्युली हिंदीमध्ये मी तुमच्या एवढ्या, पहिली गोष्ट एवढा हुशार नाही आहे की मी संस्कृतमध्ये बोलेल। खूप छान तुम्ही सर्व बोलले आणि खूप छान मला आनंद वाटला की आपल्या शाळेमध्ये जे तुमचे सगळे सर आहेत संस्कृत शिकवणारे, खूप छान तुम्हाला शिकवतात। चला तर हा, दुसरी रिक्वेस्ट माझी तुमच्या सर्वांना ही आहे की प्लीज तुम्ही सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करा। आम्हाला माहिती कोरोना सुरू आहे, पण व्हिडिओच्या थ्रू कोरोना येत नाही, हे प्रूव्ह आहे सायंटिस्ट द्वारा। तर प्लीज सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा। व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप करत आहेत। तेव्हा आपल्यासोबत 120 स्टुडंट जुडलेले आहेत आणि 120 स्टुडंट पैकी 50-60 मुलांनी फक्त व्हिडिओ ऑन केले, यार असं नाही पाहिजे आपल्याला। सगळे व्हिडिओ ऑन करा, आम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे तुमचे, आम्हाला तुमचे फोटोज काढायचे तिथून, सगळ्यांनी आपले व्हिडिओज ऑन करा। व्हेरी गुड। कोणी इकडे तिकडे फिरत असाल तर एका ठिकाणी बसा आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्लीज नीट ऐका, ठीक आहे? ओके, सो लेट्स स्टार्ट। हा, संस्कृत भाषेचा हा आजचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये आपण सर्व विचार करत असाल की यार आज गरज काय संस्कृत भाषेची आपल्याला। पण ठीक आहे, आपले सर स्कूलमध्ये येतात, शाळेमध्ये येतात, आपल्याला संस्कृत शिकवतात, झालं काम। मग त्यासाठी हे संस्कृत दिवस साजरा करायची काय गरज आहे? अशी काय गरज आहे आण पडली? ते आम्हाला काही संस्कृत कळत नाही, जेवढे येते तेवढे येते बाबा, मग संस्कृत दिवस साजरा का करायचा? ते खूप सुंदर सांगणार आहे, सगळ्यांनी लक्ष ठेवा।
तेव्हा संस्कृत एक भाषा आहे ना, ही खूप प्राचीन भाषा आहे. मी तुम्हाला सांगतो, ही संस्कृत भाषेच्या आधी फक्त 2 भाषा होती. मतलब जरा विचार करा की ज्या लँग्वेजला आपण सगळ्यात जास्त कूल म्हणतो, आता तुमच्यासमोर मी 2 ऑप्शन देतो, एक घ्या इंग्लिश लँग्वेज आणि एक घ्या संस्कृत लँग्वेज. तुमच्या तुम्हाला जर मी सांगितलं की बाबा इंग्लिश आणि संस्कृत दोघांपैकी एक लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे, तर कोणती करसाल? संस्कृत म्हणणार नाही कुणी. सगळे इंग्लिश म्हणतात, इंग्लिश लँग्वेज. का? इंग्लिश लँग्वेज इज अ कूल. कुणी जर तुमच्यासमोर इंग्लिश बोलत असेल, आता बोलत असेल समजा, तर काय म्हणतात, हो किती कूल आहे हा, वा इंग्लिश बोलता येते. आणि कुणी संस्कृत बोलल्यावर अरे 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 संस्कृत बोलतो हा, त्याला इंग्लिश येत नाही, आहे की नाही. पण मी तुम्हाला सांगतो, इंग्लिश पेक्षाही संस्कृत लँग्वेज इतकी सुंदर आहे, इतकी स्पष्ट आहे. आता तुमच्यासमोर मी बोललो, आता आपले चिन्मय भैया बोलले, आता अजून अतिथी बोलतील, तुमचे टीचर्स बोलतील. त्या टीचर्सची लँग्वेज बघा, त्यांची पर्सनॅलिटी बघा तुम्ही. पर्सनॅलिटी म्हणजे ते जेव्हा बोलतात ना, तर ती कुठं अडखळत नाहीत. का अडखळत नाहीत? त्यांची लँग्वेज क्लिअर असते, स्पष्ट असते. का स्पष्ट असते? कारण संस्कृत ही जी लँग्वेज आहे ना, या लँग्वेज मध्ये पहिल्या काळापासून कोणताही शब्द बदलला नाहीये. जसं इंग्लिश मध्ये तुम्ही इंडियामध्ये आहे, इंडियाची इंग्लिश लँग्वेज वेगळी आहे. माय नेम इज सय्यम, दॅट्स इट. माय नेम इज सय्यम, आय लिव्ह इन कारंजा, असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. तुम्ही अमेरिकेत जासाल, माय नेम इज इंग्लिश अँड आय एम फ्रॉम, असं म्हणतो. ठीक आहे. तुम्ही अरब साईडला जा, तिथं वेगळीच इंग्लिश चालते. तुम्ही जर्मनीमध्ये जा, तिथं पण वेगळी इंग्लिश चालते. माय नेम इज आत्रा घोस्ता, वेगळीच इंग्लिश चालते. म्हणजे जिथं तुम्ही जासाल ना, तिथं इंग्लिश बदलत राहते. मग तुम्ही सांगा, आम्हाला कोणती इंग्लिश यायला पाहिजे? आम्ही जर्मनीची इंग्लिश शिकू, USA ची इंग्लिश शिकू, का इंडियाची शिकू, का कोणती शिकू? आता तुम्ही इंडियाची लँग्वेज जर तुम्ही अमेरिकेत बोलचाल ना, तर तुम्हाला म्हणतील अरे याला इंग्लिशच येत नाही, है ना. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे इंग्लिश लँग्वेज ही सारखी बदलत असते. 5 वर्षापूर्वी SCHEDULE, त्याचा अर्थ काय होतो? शेड्यूल, है ना. शेड्यूल, SCHEDULE या शब्दाचा अर्थ होतो शेड्यूल. 5 वर्षापूर्वी याला शेड्यूल असं म्हणायचे, काय? शेड्यूल. आणि आता त्याला स्केड्यूल म्हणतात. अजून 5 वर्षानंतर त्याला अजून काही म्हणतील, अजून 6 वर्षानंतर अजून काही म्हणतील. मग तुम्ही पाठ काय करसाल? आणि संस्कृत लँग्वेज 100 वर्षा पहिले जशी होती, संस्कृत लँग्वेज आता पण तशीच आहे. आता मी बोलत आहे, तुम्हाला असं वाटत आहे का मी कुठे अडखडत आहे, की याला काही बोलता येत नाही, कोणता वर्ड तुम्हाला क्लिअर ऐकू येत नाहीये? नाही. का? कारण आम्ही संस्कृत शिकून आलेलो आहोत. आम्हाला माहिती, आमच्या तोंडामध्ये ते शब्द असे बसलेले आहेत, त्यामुळे आमची वाणी क्लिअर झाली. इंग्लिशमध्ये हे सगळं होणार नाही. ठीक आहे. त्यामुळं ही इंग्लिश लँग्वेज, आणि आपल्याला इंग्लिश लँग्वेजला सोडून संस्कृत या भाषेला तुम्ही नक्की सपोर्ट करा. संस्कृत लँग्वेज ही आपल्या इंडियामध्ये आलीच पाहिजे. आणि आपली जननी आहे ती. प्राकृत भाषा ही सगळ्यात पहिली होती, त्यानंतर अर्धमागधी भाषा दुसरी आली, आणि संस्कृत भाषा ही तिसरी आली. तुम्हाला माहिती आहे? अच्छा, विमानाचा शोध कुणी लावला? कोण सांगाल तुमच्यापैकी मला? विमानाचा शोध कुणी लावला? कम ऑन, हँड रेज करा फास्ट. ओके, मी पाहत आहे. हँड रेज करा फास्ट. सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी शिकलेलो यार, लाजू नका तुम्ही, सगळे सांगा बिलकुल, आपण सगळ्यांना सोबत बोलायचं आहे. हा, कुणी लावला? ओके, चेतन कुकाडे. चेतन, हा, कुकडे सांग चेतन, कुणी लावला? राईट बंधू. व्हेरी गुड, मला हेच पाहिजे होतं. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, लेकिन हे उत्तर चुकीचं आहे. तुम्हाला माहिती, विमानाचा अच्छा, जर विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला असला तर मग रामायणामध्ये जेव्हा आपला रावण आहेत ते सीतेला पळून गेले होते, हा ना, तर ते कशामध्ये गेले होते? पायी तर नव्हते गेले ना, विमानामध्येच गेले होते ना. तेव्हापासून विमानाचा शोध लागलेला आहे. तुम्हाला असं सांगितलं जातंय की तर राईट बंधूंनी लावला. विमान कसं बनवायचं, विमानामध्ये कोणकोणते पार्ट्स वापरतात, विमान खाली जाऊ नये, वर जाऊ नये, त्याची बरोबर प्रिऑरिटी सेम राहावी, तो त्याची जी व्हेलॉसिटी ती सेम राहावी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या संस्कृत भाषेच्या ग्रंथामध्ये आपल्या आचार्याने लिहून ठेवलं आहे. अच्छा ठीक आहे. ऑपरेशन सगळ्यांना माहिती ना, सर्जरी नावाची गोष्ट सगळ्यांना माहिती ना. ओके, अच्छा, सर्जरीचा शोध कुणी लावला बरं? सर्जरीचा शोध मग कुणी अमेरिकेचं किंवा कुणी दुसरे सायंटिस्ट वगैरे असतील, अमेरिकेचे, जर्मनीचे, फ्रान्सचे, त्यांनी लावला असेल, राईट. लेकिन नाही, त्या सर्जरीचा शोध सुद्धा माहिती कुणी लावला?
आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये, आपल्या वेदांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये ऑपरेशन कसं करतात, आपल्या डोळ्याचं ऑपरेशन, स्किन कशी कट करायची. आता तरी तुमच्याकडे नवीन नवीन इक्विपमेंट आलेत, ते कटर घ्या, हे घ्या, ते घ्या, नंतर ही मशीन. त्या टाइमला बिना कोणते इक्विपमेंट वापरता, बिना कोणतं शस्त्र वापरता ऑपरेशन करायचे. तुम्हाला माहिती स्किन कशी कट करायची, पूर्वीच्या काळी कशी स्किन कट करत होते, हे आपल्या आचार्यांनी लिहिलंय, म्हणजे आपल्या संस्कृत भाषेमधल्या वेदामध्ये लिहिलंय. सांगू कसं करायचं. पूर्वीच्या काळी ऑपरेशन कसं करायचे, त्या व्यक्तीला एक झाडाचं पान द्यायचे, ते पान दिलं, त्याचा रस पाजू घालायचे, तो बेहोश होतो. ठीक आहे, आचार्यांनी सगळं लिहिलंय ग्रंथामध्ये, तो बेहोश झाला. ओके, नेक्स्ट. मुंगळे असतात ना, मुंगळे, एक मुंगळ्यांची प्रजाती असते खतरनाक, खूप खतरनाक असते. ती जर तुम्हाला चावली ना तर एक कट पडतं तुमच्या अंगावर, एक शरीराचं रक्त निघायला लागतं. असे मुंगळे ज्या ठिकाणी ऑपरेशन करायचं आहे त्या ठिकाणाला सोडून बाकी सगळीकडे तुम्हाला कपड्यांनी गुंडाळायचं. ठीक आहे, नंतर त्या जागेवर मुंगळ्यांना सोडायचं. मुंगळे काय करतात, ती जागा ना ते शरीर कट करतात, म्हणजे खाऊन 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 कट करतात, आणि मग नंतर तुमची मेन प्रोसेस सुरू होते. आणि हे तुम्हाला वाटायचं की लोक मरत असतील, पण नाही, लोक जिवंत राहायचे. अरे आतापेक्षा जास्त, आता तरी समजा लोक मरतात, त्या टाइमला त्या आचार्यांच्या हातून म्हणजे 100 वर्ष जगायचे एकदा ऑपरेशन झालं तर. ही आपल्या संस्कृत भाषेची कला आहे. ठीक आहे, तर आपण सर्वांनी संस्कृत समजा आणि संस्कृत भाषेला बिलकुल कमी समजू नका. यार, संस्कृत भाषा आपली जननी आहे, आई म्हणतात. जसं चिन्मयजींनी तुम्हाला सांगितलं आता की देवामध्ये पण शंकर भगवान आहेत, जे वेगवेगळे भगवान आहेत, ते मराठी बोलत नाहीत, ते इंग्लिश बोलत नाहीत. हे ब्रदर, हाऊ आर यू, हा असं बोलत, ते संस्कृत बोलतात. अरे, जी आपल्या देवांची भाषा आहे आणि त्या भाषेला ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज वाटते, तरी खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. आपल्याला गर्व झाला पाहिजे की आपली संस्कृत लँग्वेज आहे. अरे, मी संस्कृत बोलतो, त्यामुळे आता आपण काय समजतो की स्कोरिंग लँग्वेज आहे. सर येतात, 1-2 घंटे शिकवतात, चालल्या जातात, पेपर होतात, पेपरमध्ये लिहितो आम्ही रटून, तेच 1-2 शब्द, झालं, संस्कृत खतम. पण तसं नाहीये. संस्कृत समजा, तुमची लँग्वेज स्पष्ट होईल, तुम्ही क्लिअर बोलचाल, तुमची पर्सनॅलिटी चांगली होईल. असे एकच नाही, असे खूप सारे संस्कृत भाषा शिकल्यामुळे संस्कृत भाषेमध्ये बोलल्यानं तुमच्याकडे फायदे आहेत. ठीक आहे, समजलं सगळ्यांना संस्कृत भाषा का महान आहे आणि इंग्लिश भाषा का अशी आहे, है ना. तर अशा प्रकारे आपण संस्कृत भाषेला समजा, त्या भाषेला बोलणं शिका, ऍटलिस्ट समजायला शिका, कारण ते समजल्याशिवाय आपले जे महान वेद आहेत, पुराण आहेत ना, हे आपण कळू शकणार नाही. हे जे तुमचे सगळे जे राईट बंधू आणि सायंटिस्ट वगैरे आहेत, त्यांनी शोध लावले, हे आपल्याला माहित नव्हतं की आपल्या ग्रंथामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. का माहित नव्हतं, कारण आपल्याला संस्कृत लँग्वेजच येत नाही. जर आपल्याला संस्कृत लँग्वेज वाचता आली असती तर आपल्याला हे कळालं असतं की हा यार, हे तर यांनी फक्त त्यांचं नाव पुढालंय, खरं खरं सगळं मॅटर तर आपल्या ग्रंथामध्ये. त्यामुळं भाईसाहेब, जे आपले फॉरेन मधले लोक आहेत ना, फॉरेन मधले लोक इंडियामध्ये संस्कृत शिकायला येतात. आम्ही स्वतः पाहिलंय. आमच्या जेव्हा मी जयपूरला शिकायचो ना, तेव्हा एक टुरिस्ट प्लेस होती, त्या टुरिस्ट प्लेसवर खूप फॉरेनर्स यायचे, आणि त्यापैकी आम्ही त्यांच्यासोबत जायचं बोलायला की व्हॉट इज युअर नेम वगैरे, ते आम्हाला संस्कृत बोलायचे, तम नाम किम, और खूप संस्कृत बोलायचे ते. म्हणजे जरा विचार करा, आपली जननी असून, आपली आई असून आपल्याला त्याची किंमत नाही, आणि जे फॉरेनर्स आहेत त्यांना त्याची किंमत आहे. त्यामुळे सगळ्यांनी संस्कृत समजा, तिला आत्मसात करा, आणि त्या संस्कृत भाषेच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपली एक नवीन पर्सनॅलिटी बनवा, अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद मला इथे आवाज दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. अहम निवेदन करोमि श्री आलोकजी शास्त्री महोदयेन कृपया ते आगत्य अस्मान् मार्गदर्शन कर्यात्. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. सर्वांना सादर जय जिनेंद्र. आपण सर्व आपल्या MD आश्रम हायस्कूलचे विद्यार्थी आणि संस्कृत शिकणारे विद्यार्थी, आज संस्कृत दिवस म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. संस्कृत दिवसाचं महत्त्व आणि संस्कृत भाषेचं महत्त्व आपल्यामध्ये आलेले 2 शास्त्री, संयम शास्त्री आणि चिन्मय शास्त्री यांनी अत्यंत रोचक भाषेमध्ये हसत तुम्हाला समजेल अशी उदाहरणं देऊन संस्कृत भाषेची
जी काही शैली आहे ती समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आपण कोणत्याही भाषेला जर शिकायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत केल्याशिवाय कोणतीच भाषा येत नाही. बघा, मराठी असो, संस्कृत असो, प्राकृत असो, इंग्लिश असो, म्हणून भाषा शिकताना आपल्याला थोडंसं समर्पण भावनेनं त्या भाषेचं व्याकरण, त्या व्याकरणामध्ये लिंग किती आहे, वचन किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतात. बघा, संस्कृतमध्ये तेच आहे आणि हिंदीमध्ये तेच आहे आणि इंग्लिशमध्ये तेच आहे. बाकी सर्व भाषांमध्ये आपल्याला व्याकरण, बघा, भाषा शुद्ध करण्यासाठी आपल्याला त्या भाषेचं व्याकरण शिकणं फार आवश्यक असते. बघा, इंग्लिश जरी शुद्ध बोलायचे असेल तर व्याकरणाची माहिती पाहिजे, नाहीतर आपण एखादं सामूहिक वाक्य म्हणतो आणि एक वचनांत करून टाकतो, शेवटी क्रियापद एक वचनांत करतो, तर आपली चूक होते. बघा, आपण येऊया संस्कृत भाषेवर. ही संस्कृत भाषा ही देवांची भाषा आहे, प्रामाणिक भाषा आहे आणि इमानदार भाषा आहे. तुम्ही म्हणाल संस्कृत भाषा इमानदार आहे तर का बाकीच्या भाषा बेमान आहे का? नाही. बघा, संस्कृत भाषा एकाला एक म्हणते, दोनला दोन म्हणते आणि तीनला तीन किंवा अनेक म्हणते. म्हणजे संस्कृत भाषेची ही प्रामाणिकता आहे. आपल्या सर्वांना सर्वसामान्य संस्कृत वाक्य जमत असतील, आपण बोलत असो, संस्कृतच्या दिवशी आपण एक नियम घ्यायला पाहिजे की आपण आपसामध्ये संस्कृतच बोलायचं. उठणे, बसणे, खाणे, पिणे, चालणे, झोपणे असे शब्द रचना आपण शिकून घ्यायच्या आणि त्या दिवसभरामध्ये आपण संस्कृतच बोलायचा प्रयत्न करायचा. जसं आता एखादा विद्यार्थी आहे, कोण आहे पहिला विद्यार्थी? चेतन कुकडे विद्यार्थी आहे. त्याला जर असं विचारलं मी किम तव नामधेयम असं विचारलं तर कुकडे उत्तर देऊ शकतो का? कुकडे आपण उत्तर देऊ शकाल? काय सर? वदतु प्रश्न हे बा सर, आवाज बहुत कम आ रही है, सुनाई नहीं देता. हाँ बोला. किम तव नामधेयम. सर, मुझे आवाज नहीं आ रही. अच्छा, आता येत आहे आवाज? कुकडे आवाज येत आहे का? नाही. आता येत आहे आवाज? काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला कुणीतरी एकानं सांगा काय प्रॉब्लेम आहे. हा, सेकंड स्क्रीनवर साक्षी काळे नावाने एकदा अनम्यूट करून सांगा आपला काय प्रॉब्लेम. अनम्यूट कर, अनम्यूट. आवाज थोडा कमी येते सर. हॅलो, आवाज येत आहे आता माझा? हो सर, येत आहे आता येत. तो कुकडेला एक प्रश्न विचारलेला आहे मी की किम तव नामधेयम. तो कुकडे उत्तर देऊ शकेल? नाही, तर कुकडेलाच येत नाही. अजून कोण आहे विद्यार्थी समोर? माझ्या समोर आहे साक्षी काळे. साक्षी काळे आहे का? हो सर, मम नाम साक्षी. साक्षी काळे उत्तर देऊ शकेल संस्कृत मध्ये किम तव नामधेयम? हो सर, मम नाम साक्षी असती. बघा, आपण काय बोललो? मम नाम साक्षी असती. हे संस्कृत तर बरोबर आहे, परंतु जे काही आपल्याला शुद्ध शिकायचं जर झालं थोडस, साक्षी इति मम नामधेयम. आणि संस्कृत भाषेमध्ये एक विशेषता काय आहे माहित आहे? जसं मराठी, हिंदी मध्ये एक लक्ष ठेवावं लागतं आपल्याला. जसं क्रियापद शेवटी येते, कर्म क्रिया शेवटी येते, कर्म मध्ये येते, कर्ता सुरुवातीला असतो. तसं मी पाणी पितो, मी जेवण करतो, अशा प्रकारे. संस्कृतमध्ये तसा नियम नाहीये. तुम्ही क्रिया सुरुवात करू शकता, क्रियेपासून कर्म मध्ये घेऊ शकता, कर्म शेवटी घेऊ शकता. अशा प्रकारचे कर्ता, कर्म, क्रियापदाचे स्थान बदलले तरी संस्कृत बदलत नसते, तिचा अर्थ बदलत नसतो. ही तिची विशेषता आहे. म्हणून आपण संस्कृत भाषा जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. उदाहरण मी देतोय तुम्हाला.
उदाहरण कसं, गच्छामी अहम, है ना, गच्छामी अहम किंवा गच्छाम्यहम किंवा गच्छामी अहम, दोन्ही तिन्ही वाक्य बरोबर आहे. परंतु बाकीच्या मराठी भाषेत आणि हिंदी भाषेमध्ये आपण पाहतो तर आपल्याला क्रम ठेवावा लागतो की जातो मी जेवणासाठी, असं जर आपण मराठीत बोललं तर आपल्याला हसतील लोक. पण संस्कृत मध्ये बोललं तर भोजनार्थम गच्छाम्यहम, जसं आम्ही जेवण करण्यासाठी जात आहे किंवा जेवण करण्यासाठी जातो. तर संस्कृत मध्ये ही सुविधा आहे, तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद कुठेही ठेवलं वाक्यामध्ये तरी त्या संस्कृतचं सौंदर्य वाढत जाते, कमी होत नाही. परंतु जर मराठीमध्ये जर ते स्थान बदलले, हिंदीत जर ते बदलले, मैं जाता गांव, मैं गांव जा रहा हूँ, या प्रकारचं जर आपण स्थान बदलले तर त्यामध्ये फरक दिसेल तुम्हाला. पण संस्कृतचं सौंदर्य वाढत असते जरी कर्ता कर्म क्रियापदाचं स्थान जरी बदललं. म्हणून आपण या संस्कृत भाषेत संस्कृतच्या दिवशी आपण निरंतर आपसामध्ये एकमेकांना फक्त 4-4 वेळेस तेच विचारायचं, किम तव नामधेयम, किम तव ग्रामः, कस्मिन् ग्रामे त्वम वससी, या प्रकारचे छोटे मोठे वाक्य जर आपण बोलत गेलो तर आपण संस्कृतमध्ये पारंगत होऊ शकतो. संस्कृत भाषेमध्ये आपण, कारण ही देवांची भाषा आहे, आपली मूळ भाषा आहे, प्राचीन भाषा आहे. हे सर्व आपल्या यापूर्वीच्या त्या 2 शास्त्री महानुभावांनी तुम्हाला सर्व समजून सांगितलेलं आहे. म्हणून आपण श्रद्धेनं शिकायचं. बघा, आपली देवावर श्रद्धा असते, त्याचप्रमाणे जर ही देवाची जर भाषा असेल तर आपल्याला त्या भाषेवर सुद्धा श्रद्धा ठेवायला पाहिजे. आणि इतर भाषेपेक्षा संस्कृत भाषेसोबत खूप मेहनत करून आपण ती शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्या भाषेचं व्याकरणही सरळ आहे, त्या भाषेमध्ये 3 लिंग आहे, त्या भाषेमध्ये अनेक अशी पर्यायवाची शब्द आहे. आणि त्या पर्यायवाची शब्द, अमरकोश नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, त्यामध्ये एका शब्दाला कित्येक शब्द असतात. जेवढे शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळणार नाही तेवढे शब्द तुम्हाला हिंदीमध्ये मिळणार नाही, कदाचित मराठीतही मिळणार नाही. परंतु संस्कृत भाषेमध्ये अनेक शब्द, पर्यायवाची शब्द मिळतात. म्हणून आपण या संस्कृत दिवशी संस्कृतचाच आदर करायला पाहिजे. एका दिवसासाठी नाही, नेहमी. कमीत कमी तुमचे 8, 9, 10चे विद्यार्थी आहेत तर रोज 8वीचे 2 पिरियड असेल, 9वीचे 2 असेल, 10वीचे 2 असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, नियम घ्यायचा की आता संस्कृतचा पिरियड मी संस्कृत मध्येच बोलेल, आता संस्कृतचा पिरियड आहे मी संस्कृत मध्येच भाषण करेल किंवा संस्कृतच लिहील. तेवढ्या पिरियडसाठी जर तुम्ही हे कार्य केलं तर तुम्ही खरोखर संस्कृतचे एक चांगले विद्यार्थी म्हणून ओळखू शकाल. आपण आपल्या प्राचीन जी काही भाषा आहे त्या भाषेचा आदर करू शकू. आणि प्राचीनतेचा आदर करणं म्हणजे आपल्या भारत देशाचा आदर करण्यासारखं आहे. म्हणून आपण ही देवाची भाषा, उत्कृष्ट भाषा आणि जीवनाला सुसंस्कृत करणारी भाषा. बघा, एक वाक्य जरी बोललं ना, आपले सर्वच्या सर्व शारीरिक इंद्रिय सतेज होतात. कारण गच्छामी, आपल्याला वेगवेगळ्या कंठाला जोर द्यावा लागतो, जिभेला जोर द्यावा लागतो, आपल्या उच्चारणाला जोर द्यावा लागतो, म्हणजे इंद्रियांचा सुद्धा व्यायाम होतो. म्हणून आपण आपल्या सर्वांगातून या भाषेचा वापर जर करण्याचा प्रयत्न. बघा, कर्नाटकामध्ये एक गाव आहे, तिथल्या बँकामध्ये सुद्धा संस्कृत बोलावं लागतं, नाही तर तुम्हाला पैसे काढता येत नाही. तिथल्या गावामध्ये एखाद्याच्या घरी जर गेलं आणि तुम्ही जर मराठीत बोललं तर ते तुमच्याकडे नुसतं तोंडाकडे पाहतील, ते तुम्हाला कोणताही प्रतिसाद देणार नाही. या प्रकारचं आपणही आपली कमीत कमी आपली शाळा तरी आपल्याला संस्कृत करता आली पाहिजे. कोणी जर शिक्षण अधिकारी तुम्हाला तपासायला आले किंवा आता तुमचा आता कशाचा पिरियड आहे, संस्कृतचा पिरियड आहे, ते म्हणतील तुम्हाला संस्कृतचं एक वाक्य म्हणून आचार्य नमो नमः, की असं एवढं तरी तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. म्हणजे उठून बसा, झोपा, जेवा, पहा, या प्रकारचे क्रियापद आपण सगळे पाठ करून घ्यायचे. आणि ते पाठ केल्यानंतर आपण संस्कृतमध्ये खरोखर पारंगत होऊ शकू. फार मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या शाळेमध्ये तर तेच वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये राहून आपण या संस्कृत भाषेचा आपल्या जीवनासाठी व आपल्या देशासाठी आपण आदर करावा आणि त्या संस्कृत भाषेच्या संस्कृतीसाठी निरंतर प्रयत्नशील राहावं. एवढं बोलून मी माझे हे संस्कृतच्या दिवशी सर्वांना नमस्कार.
धन्यवाद। मौलिकतापूर्ण मार्गदर्शनार्थम् अनेकशः धन्यवादः महोदया। अग्रे अहं कार्यक्रमस्य माननीय अध्यक्ष महोदयान् सविनयं निवेदयामि यतः भवान् आगत्य अस्सां बहुदकृत यच्छन्तु। हॅलो, आवाज येतो माझा? हो सर, येतो आवाज. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपल्या शाळेतील शिक्षक श्रीयुत भुस सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित विशेष अतिथी, प्रमुख अतिथी आमचे श्रीयुत आलोक शास्त्री, त्याचप्रमाणे संयम शास्त्री आणि त्यांच्यासोबत असणारे या सर्वांना असणारे शास्त्री, त्याचप्रमाणे आज ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादर केलेला आहे. आवाज येत आहे माझा सर्वांना? मला काही आवाज येत नाही. आवाज येत आहे? ओके ओके ओके, आवाज येत आहे ना? ओके. तर सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेमध्ये भाषणाची अतिशय सुंदर अशी तयारी केली, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम कौतुक करतो की तुम्ही शाळेमध्ये असताना जेवढे ऍक्टिव्ह नाही त्याहीपेक्षा मला जास्त ऍक्टिव्ह घरी राहून दिसत आहे सध्या. अतिशय चांगली तयारी तुम्ही केली आणि ऑनलाईन कार्यक्रमाचं इतकं सुंदर तुम्ही या ठिकाणी आयोजन केलं की ज्या कार्यक्रमाला जवळजवळ 130च्या वर विद्यार्थी उपस्थित राहिले या कार्यक्रमाला आहे. खरोखर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हे आयोजन करण्यासाठी ज्यांनी सर्व मार्गदर्शन केलं असे भूस सर, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो की खरोखर विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे. भाषण संस्कृतमध्ये देत असताना विद्यार्थी कुठल्याही प्रकारचे अडखळले नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं या ठिकाणी प्रस्तुतीकरण केलेलं आहे. आजचा दिवस संस्कृत दिन तुम्हाला सर्वांना माहित आहे की कुठल्याही दिवसाचा दिवस हा जो दिन किंवा हा जो दिवस साजरा केला जातो याचा उद्देश असा आहे की किमान वर्षातून एकदा त्याचं महत्व काय, ती भाषा किंवा तो काही जो कार्यक्रम आपण घेतो त्याचं काय महत्व आहे प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणूनच हा संस्कृत दिन आपण या ठिकाणी आज शाळेमध्ये साजरा करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या भाषणामधून आपण ऐकलेलं आहे की संस्कृत भाषा कसा उगम झाला, कुठून आलेली आहे, त्या भाषेचे काय काय फायदे आहेत. तर त्या विद्यार्थ्यांच्या भाषणामधून तुम्हाला कळलं असेल की सर्व भाषा जगामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषांची जननी मानली गेलेली आहे संस्कृत भाषा. आणि त्याला देवभाषा असं सुद्धा म्हणतात, आता आपण ऐकलेलं आहे. कारण की आपल्या भारतीय संस्कृती जगामध्ये असणाऱ्या जेवढ्या काही संस्कृती आहेत त्यापैकी सर्वात पुरातन असणारी संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे काही धार्मिक ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत, बौद्ध धर्माचे असतील, जैन धर्माचे असतील, हे सर्व ग्रंथ जे आहे ब्राह्मण लोक आहे, हिंदू धर्मियांचे जे ग्रंथ आहे, हे सर्वच्या सर्व ग्रंथ जे आहे हे आपल्याला संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आढळतील. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या भारतीय संस्कृतीची संस्कृत ही अतिशय पुरातन, जगामधली सर्वात पुरातन अशा प्रकारची भाषा आहे. आणि या भाषेवर भरपूर जगामध्ये म्हणजे ज्या कुठल्याही गोष्टीचं महत्व आहे, जे आता आपण काही उदाहरणं पाहिले असतील की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध कोणी लावले, तर संस्कृत ही जी पुरातन भाषा आपली आहे या संस्कृत भाषेवर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं संशोधन करण्यात आलं. आणि संशोधन केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की संस्कृत ही खरोखर जगामध्ये म्हणजे अशा प्रकारची भाषा आहे की जी खरोखर शिकण्यालायक आहे, समजलं की. आणि या भाषेमध्ये आताच तुम्हाला सांगितलं असेल की स्पीच थेरपी ज्याला म्हणतात की प्रत्येक उच्चार या भाषेमध्ये होणारे जे काही शब्दांचे उच्चार आहे खरोखर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त अशा प्रकारचे आहे. जसं त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की संस्कृत मध्ये बोलणारी जर व्यक्ती असेल, जो व्यक्ती संस्कृत मध्ये वार्तालाप करत असेल, बोलत असेल, तर त्याला बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल अशा प्रकारच्या आजारापासून सुद्धा त्याला मुक्ती मिळू शकते. म्हणजे एवढी ताकद या संस्कृत मध्ये आहे. कारण काय, तर संस्कृत ज्यावेळी बोलल्या जाते त्यावेळी जिभेचे सर्व स्नायू जे आहेत ते बोलण्यासाठी वापरल्या जातात. आणि तितकंच नाही तर संस्कृत भाषा बोलत असताना आपल्या मनाची एकाग्रता सुद्धा वाढते. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, समजलं की. म्हणजे काय
तर ही भाषा जी आहे ही भाषा सायंटिफिक लँग्वेज आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्याने वेगवेगळ्या प्रकारचे आजार दुरुस्त होऊ शकतात. स्पीच थेरपी, ज्याला समजा स्पष्ट उच्चार येत नाही बोलताना, ज्याला बोलताना काही अडचण येते, तर असा व्यक्ती सुद्धा या संस्कृत भाषेचा उपयोग जर केला तर त्याचे जे काही जिभेचे स्नायू आहे हे अतिशय ऍक्टिव्ह होतात आणि तो चांगल्या प्रकारे चांगले उच्चार करू शकतो. म्हणजे ही जी लँग्वेज आहे ही प्राचीनता आहेच, सर्व भाषांची जननी तर आहेच, त्याचबरोबर संस्कृत ही सायंटिफिक लँग्वेज आहे. हे आज सिद्ध केलं आहे. जगामध्ये जे जे काही शास्त्रज्ञ आहेत, जसं नासामध्ये असतील, इतर ठिकाणी असतील, त्यांनी संशोधन केलं आहे आणि जगामध्ये आज संस्कृत भाषेचं महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. जगामधले लोक संस्कृत शिकण्यासाठी भारतामध्ये येतात. अजूनही भारतामध्ये काही काही अशा विद्यापीठ आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी स्पेशल संस्कृत हा विषय शिकवला जातो. संस्कृतमध्ये सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालतात. म्हणून संशोधनासाठी सुद्धा, संस्कृतच्या संशोधनासाठी सुद्धा फॉरेनर्स, इतर देशातील लोक या ठिकाणी येतात. इतकी म्हणजे सुंदर आणि खरोखर आपल्या प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी अशा प्रकारची ही लँग्वेज आहे. आता ही भाषा, आता भाषा शिकत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कुठलीही भाषा शिकत असताना काय असते की त्या भाषेचे शब्द आपल्या कानावर जितके वारंवार पडतील, कारण भाषा कोणती शिकायची असेल तर त्या भाषेचं महत्व आहे पहिलं कुठलं, जितकं ऐकाल तितकं तुम्हाला बोलता येईल. समजलं की? तर आपल्याला भाषा जर ऐकायची असेल, जसं आता इंग्लिशमध्ये तुम्हाला माहित असेल लिसनिंग म्हणतात. लिसनिंग म्हणजे काय? ऐकणे, म्हणजे आपल्या कानावर पडणे. आणि जेवढं आपल्या कानावर संस्कृत शब्द पडतील तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता संस्कृतचे शब्द कानावर कधी पडतील, तर ते जर आपल्याला पडायचे असेल, आपल्याला जर लिसनिंग वाढवायचं असेल संस्कृतचं, जर आपल्याला ऐकायचं असेल जास्त संस्कृतचे शब्द किंवा वाक्य, तर तुम्हाला माहित असेल टीव्हीवर, रेडिओवर संस्कृतमध्ये न्यूज सुद्धा येतात, संस्कृत बातम्या. तुमच्यापैकी कोण्या विद्यार्थ्यांनी ऐकलंय का कधी संस्कृत बातम्या? ऐकलंय का कोणी? नसेल ऐकलं बघा, रेडिओवर सुद्धा संस्कृतमध्ये दररोज सकाळी बातम्या देण्यात येतात आजही विविध भारतीला. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की जेवढे शब्द आपल्या कानावर पडतील, जेवढं आपण ऐकू तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि ऐकायला कुठे मिळेल? घरी तर मिळणार नाही, कारण आपल्या घरामध्ये आपले आई वडील, बहीण भाऊ संस्कृत बोलतात का? नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला खरोखर संस्कृत शिकायची असेल, केवळ मार्क मिळवण्यापुरती नाही, तर संस्कृत एक भाषा म्हणून जर आपल्याला शिकायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि ऐकायला कुठे मिळेल? मी तुम्हाला एक माध्यम सांगितलं आता की संस्कृतमध्ये न्यूज येतात पहा, रेडिओवर किंवा टीव्हीवर सुद्धा येतात. त्या संस्कृत न्यूज आपण जर ऐकल्या तर आपल्याला ऑटोमॅटिकली पहिल्या दिवशी कमी कळेल, नंतर दुसऱ्या दिवशी जास्त कळेल, हळूहळू आपल्याला समजायला कळायला लागेल. आणि दुसरं, आता आपल्याला संस्कृत ऐकायचं जास्त असेल, लिसनिंग वाढवायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, असताना वर्गामध्ये ज्या ज्यावेळी आता सरांनी वाक्य जे असतात ते जर आपण वर्गामध्ये वापरले आणि त्याचा जर उपयोग केला, चर्चा करतो, असे छोटे छोटे वाक्य जर आपण पाठ केले, वाचले, तर ऑटोमॅटिकली मला सुद्धा कळेल. मी सुद्धा 8वी 9वी 10वी मध्ये संस्कृत विषय शिकलोय, संस्कृत. तर त्या मॅडमचा एक नियम होता की असं आता आपण इंग्लिशच्या पिरियड असेल, इंग्रजीच्या पिरियडला आपण जेव्हा येतो वर्गामध्ये येत असताना आपण काय म्हणतो की नाही, मे आय कमी सर म्हणतो की नाही. तर आम्हाला त्या मॅडम काय सांगायचे की कधीच माझ्या पिरियडला, संस्कृतच्या पिरियडला मे आय कमी सर म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं, आगच्छा मी किम. काय म्हणायला लावायचं? आगच्छा मी किम. याचा अर्थ असा होतो, मी आत येऊ का? आणि मग आम्हाला मॅडम म्हणायचे आगच्छा आगच्छा. हे सांगण्याचा उद्देशच आहे की असे छोटे छोटे वाक्य जर तुम्ही विद्यार्थ्यांनी जर शिकून घेतले, जेणेकरून संस्कृतच्या तासाला किंवा आठवड्यातून एखादा दिवस असेल त्या दिवशीच आपण किमान संस्कृतमध्ये जास्तीत जास्त एकमेकांसोबत बोलण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे संस्कृत भाषेमध्ये सुद्धा तुम्ही निपुण एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी व्हाल. बरोबर आहे की नाही? भाषा कोणती असू द्या, भाषेचं महत्व, प्रत्येक भाषेचं महत्व हे त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं असते. म्हणून आपण भाषा शिकलीच पाहिजे. समजलं की नाही? म्हणून आता सर्व विद्यार्थ्यांनी संस्कृत आपल्याला जास्तीत जास्त आली पाहिजे, ही भाषा आपल्याला कळली पाहिजे, समजली पाहिजे. म्हणून आपण सुद्धा शाळेमध्ये असताना जास्तीत जास्त भाषेचा वापर करावा की जेणेकरून आपल्याला सुद्धा ही संस्कृत भाषा कळेल. आता घोडके सरांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये कुठल्या तरी बँकेमध्ये ही भाषा वापरली जाते. होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये संस्कृत भाषेला इतकं महत्व येऊन जाईल की संस्कृतचे लोक, आजही अशी परिस्थिती आहे की संस्कृत शिकवणारे लोक कमी आहे. बरोबर आहे की नाही? एक प्रोफेशन म्हणून सुद्धा संस्कृत एक उत्तम अशा प्रकारचे प्रोफेशन तुमच्यासाठी होऊ शकते.
म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं. इंग्रजी ज्या प्रकारे तुम्ही शिकतात त्याचप्रमाणे तितकंच महत्व आपण संस्कृतला द्यावं आणि संस्कृत भाषा सुद्धा शिकावी. अशा प्रकारे आपण संस्कृत भाषेकडे जास्तीत जास्त कसं आपला ओघ वाढेल त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. परत एकदा तुम्हाला सर्वांना या संस्कृत दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी आज जे हे सुंदर अशा प्रकारचं आयोजन केलं त्यासाठी परत तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवादः महोदयः. भवान् मार्गदर्शनं पूर्वकम् अस्मान् उपकृत अनेकशः धन्यवादः. कार्यक्रमस्य अन्ततो धन्यवादः ज्ञापनार्थम् अव्ययामि कुमारी साक्षी काडेसा आगत्य धन्यवादं ज्ञापनं करिष्यामि. कृतज्ञता आकाशमती भारतीय संस्कृति अतम एवं अहम दक्ष कक्षायां छात्र कुमारी साक्षी काळे धन्यवाद ज्ञानभागवतां पुरतः संस्कृति विश्व संस्कृत दिवसस्य अवसरेण आयोजनमस्य अस्य कार्यक्रमस्य अध्यक्षरूपेण विराजमानम् अकस्मात् विद्यालयस्य प्राध्यापकां सन्माननीय श्री सरोदे सर महोदयां अंकेश धन्यवाद व्यवहारी प्रमुख अतिथि रूपेण उपस्थितां आदरणीय श्री आलोक शास्त्री चिन्मय शास्त्री महोदय प्रति आभारां निवेदयामि. मम सहपाठी शास्त्र मित्रे संस्कृत भाषाणाम् उत्तम प्रकारे भाषां प्रदत्तां तेषां धन्यवाद. भवन्ति सर्वे चिन्ताशान्ते शृण्वन्तः भाषात् अपि अनेक धन्यवाद. सर्वेषां धन्यवाद प्रदाय अध्यक्ष महोदयानाम् अनुमतिपूर्वक एषः कार्यक्रम संपन्न इति संघोषयामि. नमो नमः. अशा प्रकारे आपण बघितलं या ठिकाणी की अतिशय सुंदर अशा पद्धतीने हा कार्यक्रम वर्ग 10च्या विद्यार्थ्यांनी आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सरोदे सर यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अशाच प्रकारे आपण भविष्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा प्रयत्न आणि प्रेरणा सर्वांनी घेऊया. आता आपण रजा घेऊया. यानंतर आपले यथायोग्य जे पिरियड